श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची सुरुवात खूपच सुंदर झाली. नेहमीप्रमाणे मी देवपूजा केली आणि देवांना मी फुलं अर्पण केली. तसंच स्वामींची पूजा करून मी स्वामींनाही फुलं अर्पण केलं. तर सूर्य उगवलेला त्यानंतर मी सुंदर अशी दारासमोर छोटीशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर मी घातलं स्वयंपाकाला, कारण आज होतं आमच्या मळ्यातल्या लक्ष्मी आईची यात्रा. तर लक्ष्मी आईच्या यात्रेनिमित्त सर्वांच्याच सुवासिनी असतात, तर आमच्याही सुवासिनी होत्या. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता. तर आम्ही सर्वजण एक एक करून असे सगळे पदार्थ बनवून घेतले. पुरणपोळी, आमटी, पापड वगैरे सगळंच बनवून घेतलं आम्ही. त्यानंतर सगळी आवराआवर करून सगळ्या वस्तू आम्ही बांधून घेतल्या. तर जायचं होतं लक्ष्मी आईच्या मंदिराकडे. तर आम्ही गेलो लक्ष्मीच्या मंदिराकडे. तर प्रथम आम्ही गेलो जिथं लक्ष्मी आईला म्हणजे परंपरेगत पूजलं जायचं, जिथं तिचं मेन स्थान आहे तिथं गेलो. तर ताई आलेल्या, मी आणि ताईंनी लक्ष्मी आईची पूजा करून घेतली, नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि यथाशक्तीने आम्ही मनोभावे आईची पूजा करून घेतली. त्यानंतर गेलो आम्ही लक्ष्मी आईच्या मंदिरामध्ये आणि तिथे गेल्यानंतर मग मी आईची ओटी भरून घेतली. अशा पद्धतीने नंतर मग आम्ही सुवासिनींची ताटे करून घेतली. प्रथम आम्ही सुवासिनींची ताटेच करून घेतलेली. नंतर मग सुवासिनी बसल्या, मग मी सगळ्यांना हळद लावून घेतली. एक एक करून मी सर्व सुवासिनींना हळद लावून घेतली. त्यानंतर आई सुवासिनींना हळदी कुंकू लावत होत्या. त्यानंतर मी एक 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 करून असं ताट वाढायला सुरुवात केली आणि राहिलेले पदार्थ मी एक एक ताटाला लावत होते. तर मग सुवासिनी जेवण करत होत्या आणि बायकांच्या गप्पा चाललेल्या. मग त्यानंतर मी आईचं दर्शन घेतलं आणि असा होता आजचा माझा दिवस.